केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी शनी शिंगणापुरात शनिदेवाचरणी लीन झाले। शिंगणापूरला दुपारी 2 वाजता त्यांचं आगमन झाल्यानंतर प्रथम त्यांनी उदासी महाराज मठात शनिदेवास अभिषेक केला। त्यानंतर त्यांनी चौथऱ्यावर जात शनिदेवाला तैलाभिषेक करून दर्शन घेतलं। मंत्री राधाकृष्ण विखे त्यांच्या सोबत होते। केंद्रीय मंत्री शहा यांचा शनेश्वर देवस्थान जनसंपर्क कार्यालयात देवस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष भागवत बानकर आणि उपाध्यक्ष विकास बानकर यांनी देवस्थानातर्फे तर नेवासे तालुक्यातर्फे आमदार विठ्ठलराव लंगे, भाजपचे जिल्हा सचिन देसरडा, मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे, भाजपच्या किसान आघाडीचे अंकुश काळे, सायराम बनकर, दीपक दरंदले, जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले आदींनी सत्कार केला। पंचगंगा उद्योग समूहाच्या वतीने अध्यक्ष उद्योजक प्रभाकर शिंदे यांनी देशी गावरान गाईच्या तुपातून तयार केलेल्या गुळाचा बॉक्स मंत्री शहा यांना भेट देऊन त्यांचं स्वागत केलं। दिल्लीतील VIP सिक्युरिटी विभागाचे सहाय्यक संचालक मनोज पांडे यांचाही देवस्थान कार्यालयात सत्कार करण्यात आला। प्रताप चिंधे, देवस्थानचे CEO GK दरंदले, सहाय्यक कार्यकारी अधिकारी नितीन शेटे, मनोज पारखे, विजय आव्हाड आदी यावेळी उपस्थित होते। मंत्री शहा यांचा शिंगणापूर दर्शन दौरा अवघ्या 15 मिनिटांचा झाला असला तरी दर्शन रांगेतील शनी भक्तांचं 1 तास दर्शन बंद ठेवावं लागलं। यामुळे महिला, लहान मुले, अंध आणि वृद्धांचे चांगलेच हाल झाले। 1 वाजता बंद केलेली दर्शन रांग 2 वाजून 5 मिनिटांनी सुरू झाली। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध। तसंच बजाज फायनान्सवर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर। इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के AI पावर्ड टीवी के साथ। 10 नवंबर तक नए NQ8A जनरेशन 3 प्रोसेसर, डॉल्बी एटम्स और ग्लेरी फ्री OLED के साथ 3 साल की वारंटी और EMI सिर्फ 2777 रुपए से शुरू। पाइए 20% तक कैशबैक प्लस 10% एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड्स, 0 इंटरेस्ट, EMI 36 महीने तक। और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी, मार्केट यार्ड, नवी पेठ और सावेडी में भी।